आग जो है नेपाल में लगी है, ये तानाशाही के खिलाफ मंत्रियों को सड़क पर पकड़कर लोगों ने मारा है, घर जलाए। भारत की स्थिति भी ठीक नहीं है, ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं। लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है। राऊत साहेबांना वाटतंय की नेपाळमध्ये सध्या जे काही होतंय तसंच भारतातही होईल। मध्यंतरी बांगलादेश श्रीलंकेत गोंधळ झाला तेव्हाही या व्यक्तीला अशाच आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या। स्वतःच्या बुडाखाली काय जळतंय हे पाहायचं नाही आणि मारे नेपाळ श्रीलंका बांगलादेशवर गप्पा हाणायच्या। काही वर्षांपूर्वी स्वतःच्या पक्षात इतका मोठा उठाव झाला, आमदार खासदार साथ सोडून गेले, याचा यांना पत्ताच लागला नाही। राऊतांचं म्हणजे असं झालंय की बड्या बड्या बाता आणि ढुंगणखाई लाथा। बाळासाहेब होते तोपर्यंत नेपाळमध्ये शिवसेनेचं अस्तित्व होतं। तुमच्या लाडक्या उद्धवजींच्या काळात ते आता संपलंय। महाराष्ट्रातले मुद्दे संपले, बोलायला काही विषय उरला नाही, म्हणून जे मनात येईल ते ठोकून द्यायचं। राऊत साहेब, तुम्ही सध्या तुमचं दुकान बांगलादेशात टाकू शकता, कारण तिकडे तुमच्यासारख्या विध्वंसक विचाराचं सरकार आहे। त्यामुळे राऊत साहेब, सध्या तुम्ही जगाच्या चिंता करणं सोडा, स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या। प्रत्येक दिवशी तुमची साथ सोडून लोक पळून जात आहेत, नाहीतर एक दिवस असा यायचा की तुम्ही, तुमचे मालक आणि मालकाचा मुलगा एवढेच राहाल पक्षात।